नमस्कार मंडळी, मी सुमेश शिंगळे आज तुमच्यासाठी घेऊन आलोय एक अशी प्रॉपर्टी जी नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट व पनवेल स्टेशन पासून फक्त 30 मिनिटाच्या अंतरावरती। हो, अगदी बरोबर ऐकलात तुम्ही, पनवेल स्टेशन पासून मात्र 30 मिनिटाच्या अंतरावरती बाय रोड कनेक्टिव्हिटी जर बघताय तुम्ही तर प्रोजेक्टच्या बाहेरच तुम्हाला नॅशनल हायवे आहे, जिथून तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टेशन जसं की इको, ओला, उबेर कंटिन्युअसली तुम्हाला पनवेलला कनेक्ट करतात। या व्यतिरिक्त तुम्हाला एसटी महामंडळच्या बऱ्याच बसेस आहेत, NMMT ची सुद्धा बस सुविधा चांगली आहे जी रसायनीतून बेलापूर पर्यंत कनेक्ट करते। या व्यतिरिक्त महत्वाची म्हणजे रेल्वे लाईन रसायनी स्टेशन पासून आपला जो प्रोजेक्ट आहे तो वॉकिंग डिस्टन्स वरती आहे, जिथून तुम्हाला पनवेल साठी दिवसातून 16 ट्रेन कनेक्टेड आहेत। आतापर्यंत आपण कनेक्टिव्हिटी जाणून घेतली आहे। याच्या व्यतिरिक्त सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एज्युकेशन। होय, एज्युकेशन म्हटलं तर आज पालकांना खूप मोठा टेन्शन येतो, बट टेन्शन घेऊ नका, कारण आज रसायनीमध्ये एज्युकेशन खूप चांगला आहे। आज पनवेल मधून रसायनीमध्ये एज्युकेशन साठी बरेचसे स्टुडंट येतात। आज रसायनीमध्ये 4 टॉप मोस्ट युनिव्हर्सिटी आहेत, ज्याच्यामध्ये पहिली येते जी प्रोजेक्ट पासून वॉकिंग डिस्टन्स वरती आहे ती म्हणजे पिले युनिव्हर्सिटी, जिथे तुम्हाला नर्सरी पासून हायर एज्युकेशन भेटेल। याच्या व्यतिरिक्त बघायला गेलात तर छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी जी तुम्हाला हायवेला पडते। थर्ड म्हणजे NISM चा मोठा नॅशनल इन्स्टिट्यूट आहे, जिथे तुम्हाला बरेचसे कोर्स अवेलेबल आहेत। या व्यतिरिक्त बरेच ऑप्शन आहेत स्कूलमध्ये, जसं की रिलायन्सचं स्कूल आहे, जनता स्कूल आहे, प्रिया स्कूल आहे, जे प्रोजेक्ट पासून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती आहेत। मार्केट बघायला गेलात तर आजच्या डेटला रसायनीमध्ये 2 मार्केट आहेत। पहिला मार्केट पडतो सिद्धेश्वरी मार्केट, जो प्रोजेक्टच्या बाहेरच आहे। दुसरं झालं मोहपाडा मार्केट। मोहपाडा मार्केटमध्ये आज सर्व फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, तुम्हाला पनवेलला जायची गरज लागत नाही। राहिली गोष्ट हॉस्पिटल, आज रसायनीमध्ये बरेचसे हॉस्पिटल आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला पाटील हॉस्पिटल आहे जो मल्टी स्पेशालिस्ट आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला कल्पतरू, रेगे, सिटी स्केअर, अंबानी असे बरेचसे हॉस्पिटल भेटून जातील। या व्यतिरिक्त प्रोजेक्टच्या बाहेरच तुम्हाला रॉयल मेडिकल आहे, बाहेर जाण्याची गरज नाहीये। आतापर्यंत आपण बेसिक नीडच्या जे काय गरजेनुसार गोष्टी आहेत त्या जाणून घेतल्या। त्याच्यामध्ये तुम्हाला कनेक्टिव्हिटी, मार्केट, हॉस्पिटल, एज्युकेशन याबद्दल काही तुम्हाला डाऊट्स असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा। प्रोजेक्ट बद्दल बोलायचं झालं तर 22 एकर मध्ये टाउनशिप डेव्हलप झालाय, ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व सुखसोयी उपलब्ध होतात। तुम्हाला प्रोजेक्टच्या बाहेर जायची गरज लागत नाहीये। फेज 1, फेज 2 सोल्ड आउट आहे। फेज 3 मध्ये आपल्याकडे काही लिमिटेड ऑप्शन अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 टावर्स मिळतील 12 माळ्याच्या। 2 आणि 3 BHK फ्लॅट आहेत, जे पनवेल पेक्षा हाफ प्राइस मध्ये तुम्हाला भेटतील। प्राइस रेंज खूप अट्रॅक्टिव्ह असणार आहे, कारण याच्यामध्ये आपण जे फ्लॅट साईज बनवले ते खूप मोठ्या साईजचे फ्लॅट आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगला व्ह्यू, चांगला फ्लॅट आणि चांगली प्राइस भेटेल। आता आपण 2 आणि 3 BHK ऍक्च्युअल फ्लॅट बघू, बट याच्या आधी आपण पूर्ण टाउनशिप एकदा बघून घेऊया। चला आता आपण टाउनशिप एक्सप्लोर करूया। हा आहे प्रोजेक्टचा मेन एंट्रन्स, इन आउट तुमचा इथूनच असेल। प्रोजेक्टच्या लेफ्ट साइडलाच गणेश टेम्पल आहे, जिथे तुम्हाला पॉझिटिव्ह वेव्स मिळतात। याच्या व्यतिरिक्त बघायला गेलात तर फेज 1 हा माझ्या राईट साइडला आहे आणि फेज 2 हा लेफ्ट साइडला आहे। खूप भव्य मोठी अशी टाउनशिप आहे, रसायनीतील सर्वात मोठी टाउनशिप, ज्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा अम्युनिटीज आहेत। अम्युनिटीज बद्दल बोलायचं झालं तर स्विमिंग पूल, जिम, मिनी थिएटर अशा बऱ्याचशा अम्युनिटीज तुम्हाला भेटून जातील। फेज 1 ची सोसायटी सेपरेट आहे, फेज 2 ची सोसायटी सेपरेट आहे, आणि आता फेज 3 हा प्रीमियम टाउनशिप बनवला आपण, टावर मध्ये त्याला कन्वर्ट केलाय, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 टावर्स आहेत 12 माळ्याच्या। सो आता आपण आलोय फेज 3 मध्ये। मगाशीच मी तुम्हाला म्हटलो फेज 3 हा आपण प्रीमियम टावर बनवलेले आहेत, 2 टावर तुम्ही बघू शकता। A टावर आणि B टावर, दोन्ही टावरच्या मध्ये
गार्डन दिलेलं आहे, जिथे तुम्हाला लहान मुलांसाठी खेळण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आता आपण 2 आणि 3 BHK चा ऍक्च्युअल फ्लॅट बघून घेऊया. सो आता आपण आलोय 3 BHK च्या ऍक्च्युअल फ्लॅट मध्ये, जो तुम्हाला भेटतोय लॅविश 3 BHK. बघायला गेलात तर तुम्हाला एल शेप मध्ये लिव्हिंग एरिया भेटतोय, जिथे तुम्हाला डायनिंग स्पेस सुद्धा आपण दिलेला आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला लॅविश बाल्कनी सुद्धा दिली आहे. बाल्कनी पण तुम्हाला लॅविश आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही बसून छानसा व्ह्यूचा आनंद घेऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला ओपन स्पेस भरपूर आहे. किंग साईजचा किचन प्लॅटफॉर्म दिलेला आहे. सध्या आपण एकाच साईडला बनवलेला आहे, बट तुम्ही प्रॉपर 2 साईडला बनवू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला ड्राय बाल्कनी सुद्धा इकडे दिलेली आहे, जिथे तुमची वॉशिंग मशीन वगैरे फिटिंग होऊ शकते. या व्यतिरिक्त जर तुम्ही बघायला गेलात तर हा आहे तुमचा कॉमन टॉयलेट बाथरूम. खूप मोठा कॉमन टॉयलेट बाथरूम दिलेला आहे. याच्या सोबतच तुम्हाला कॉमन बेडरूम साईज तुम्ही बघू शकता. इथे आपण एक्स्ट्रा बेसिन दिलेला आहे. 2 मास्टर बेडरूम असणार याच्यामध्ये. पहिला मास्टर बेडरूम तुमचा खूप स्पेसियस आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला टॉयलेट बाथरूम सेपरेट आहे, अटॅच स्टँडिंग बाल्कनी. सेकंड मास्टर बेडरूम बघूया आपण, ज्याला तुम्हाला प्रॉपर व्हेंटिलेशन भेटेल, पश्चिमेचा व्ह्यू भेटेल तुम्हाला, जिथून तुम्हाला इव्हिनिंगचा चांगला व्ह्यू सुद्धा भेटेल. याला सुद्धा आपण मास्टर बेडरूम दिलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्पेसियस टॉयलेट बाथरूम आहे. तर कसा वाटला 3 BHK फ्लॅट? तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती मला कॉल करा. काहीही इन्फॉर्मेशन असेल, प्राइसिंग रिलेटेड, लोन रिलेटेड, साइट व्हिजिट रिलेटेड, कधीही मला कॉल करू शकता. सो आता आपण बघितलेला आहे 3 BHK. आता आपण बघूया 2 BHK ऍक्च्युअल फ्लॅट. मगाशी आपण बघितला 3 BHK, जो की लॅविश 3 BHK होता, 806 चा कार्पेट. आता आपण आलोय 2 BHK मध्ये, ज्याच्यामध्ये माझ्याकडे 568 ते 651 पर्यंत कार्पेट एरिया भेटेल. बघू शकता तुम्ही 2 BHK ला सुद्धा आपण एल शेप मध्ये लिव्हिंग दिलेला आहे, जो खूप मोठा लिव्हिंग एरिया आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला स्पेसियस किचन सुद्धा दिलेला आहे, अटॅच बाल्कनी, कॉमन टॉयलेट बाथरूम. हा तुमचा आहे कॉमन बेडरूम. अजून एक बघायला गेलं तर तुमचा हा मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूम किंग साईजचा आहे, ज्याच्यासोबत तुम्हाला टॉयलेट बाथरूम अटॅच भेटेल. कसा वाटला 2 आणि 3 BHK? नक्की कॉल करा. साइट व्हिजिट साठी अपॉइंटमेंट फिक्स करायची असेल, लगेच कॉल करा. प्राइस रेंज खूप अट्रॅक्टिव्ह आहे, कारण OC आलेली आहे प्रोजेक्टला, क्लिअर टायटल आहे. मार्केटमध्ये पहिला असा प्रोजेक्ट आहे जिथे तुम्हाला सुखसोयीच्या सर्व गोष्टी वॉकिंग डिस्टन्स वरती आहेत. आजची प्रॉपर्टी तुम्हाला कशी वाटली? कमेंट्स मध्ये मला मेसेज करा किंवा कॉल करा. मी सुमेश इंगळे असेच तुम्हाला चांगले प्रोजेक्ट घेऊन येत जाईल. आजच्यासाठी धन्यवाद.